श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा काल रात्रीचा व्हिडिओ आहे बरं का. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि मला पुन्हा 2 किलो बेसन लाडूची ऑर्डर आलेली. मग सगळं काही आवरून घेतलं, जेवण किचन कट्टा सगळं सगळं साफ करून घेतलं आणि मग घेतलेलं आहे बघा बेसन भाजायला. तर पोरगं म्हणलं, थांब बाई, तू लय दबली असशील, थोडंसं मी तुला भाजू लागतो. आणि खरंच हे जरा बेसन भाजायचं काम थोडंसं अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा वेळ लागतो ना, तर सतत कंटिन्यू आपण हलवत राहतो, थोडासा हात गळून येतो. मग त्यामुळं म्हटलं चला बेसन परततोय तर परतू द्या ह्याला, म्हणून मग ह्याने परतलं. आणि मग बघा थंड व्हायला ठेवलेलं झाकून. आता कसं ओळखायचं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. ह्यामध्ये आपण बोट जर लावलं ना तर बिलकुल आपल्या बोटाला थोडंसुद्धा चिकट बेसन वगैरे काही लागत नाही. ह्यावरनं समजायचं की आपलं जे हे बेसन आहे ना ते परफेक्ट परतून झालेलं आहे, एकदम मस्त असं तुपामध्ये भाजून झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडनं भाजण्यात कुठलीच मिस्टेक झाली नाही आहे, ही ह्याची एकदम सोपी आयडिया आहे ओळखायची. त्यानंतर बघा जरासं मिक्स करून घेतलं हलवून आणि ड्रायफ्रूट्स टाकले, म्हणजे फक्त काजू आणि बदाम होते. मग एक मोठा चमचा विलायचीची पावडर टाकून घेतली. मस्त असं हे सगळं परतून घेतलं, मस्त असं हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि हे मिक्स केल्याच्यानंतर साखर देखील वाटून ठेवली होती. जवळजवळ मी आहे ना तुम्हाला सांगते, ह्याला 1 किलोभर साखर टाकलेली आहे. 2 किलो ही डाळ होती दळून, मी भाजून दळून आणली होती बरं का. ह्यावेळेस मात्र मी घरी मिक्सरला दळत बसली नाही, म्हटलं कारण की खूप वेळ लागतो. त्यामुळं म्हणलं की पटकन गिरणीतून दळून आणावी. पण गिरणीतून दळून आणताना मात्र थोडीशी रवाळ दळून आणलेली. आणि थोडंसं हे जे होते ना लाडू, ज्यांची ऑर्डर होती त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कमी गोड हवेत, फार गोड नको आहेत, मीडियम पण नको, थोडे कमीच गोड हवेत. मग त्या हिशोबाने ह्यामध्ये मी 1 किलो साखर वाटून टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे बघा साखर पण मिक्स करून घेतली. पहिलंच वर्ष आहे खरं तर माझं ऑर्डरचं, पण इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. आणि काय झालं आहे, पहिलं वर्ष असल्यामुळं असा म्हणजे मला पहिलाच एक्सपिरियन्स आहे ना, एवढी आयडिया नाही आहे ना की ही तयारी करून ठेवावी, ती तयारी करून ठेवावी. म्हणून मग मला काही लक्षात आलं नाही. म्हणून मग ऑर्डर आल्याच्यानंतर डाळ भाजली, मग दळून आणली आणि मग रात्रीच्या 12:30 वाजता करायला घेतले हे लाडू. लाडू बघा काय मस्त वळतात आहेत, एकदम छान परफेक्ट मस्त असा लाडू होतोय. आणि चकाकी किती आहे बघा ना लाडूला, कसला चमकतोय हा आपला बेसन लाडू, एक नंबर. इतके सुंदर लाडू झालेत म्हणून सांगू मैत्रिणींनो. ह्याचा डिटेल व्हिडिओ पण अगोदर टाकलेला आहे. फक्त मला काय अशी तयारी करून घ्यायचं, ठेवायला पाहिजे डाळ भाजून दळून आणून, हे लक्षात नाही आलं. जशी ऑर्डर आली तशी केलं. पण चला, पहिलंच वर्ष आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट असाच कायम राहिला 12ही महिने, तर पुढच्या वर्षी मात्र सगळं म्हणजे अगोदर तयारी करूनच सगळ्या गोष्टी मग करता येतील मला. चला, श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.